नमस्कार मित्रांनो, मी सुमित जाधव आपले स्वागत करतो एस जे इंग्लिश फॉर एव्हरीवन या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे टेन्स. आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इंग्लिश चॅनल आहे त्या इंग्लिश चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन दाबावं लागेल. त्यासाठी एस जे इंग्लिश फॉर एव्हरीवन हे चॅनल सर्च करायचं आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्या चॅनलचं बेल आयकॉन बटन दाबायचं. धन्यवाद. चला तर मित्रांनो, सुरू करूया टेन्स विथ मराठी काळ. जसं की आपण बोललो होतो की आपल्याला नवीन एखादी भाषा शिकण्यासाठी आपल्या मराठी भाषेचा म्हणजेच आपल्या मातृभाषेचा आधार घ्यावाच लागेल आणि तो घेऊन आपण कशी नवीन भाषा अवगत करू शकू याविषयी आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी या पद्धतीने आपण बोललो होतो की मराठी भाषेचा आधार घेऊन आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे. म्हणजेच मराठी भाषेमधले जे काळ आहे ते सेम इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आपल्याला सुरुवातीला फक्त 8 दिवसासाठी 8 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतर 100% तुम्हाला सांगतो आपोआप तुम्हाला इंग्रजी भाषा बोलता येईल आणि इंग्रजी भाषा लिहिता सुद्धा येईल. ग्रॅमॅटिकली करेक्ट. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण साधा वर्तमान काळ आपण या ठिकाणी बघतोय आणि साध्या वर्तमान काळाला पॅरलल इंग्रजीमध्ये कोणता काळ आहे तर साध्या वर्तमान काळाला पॅरलल इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. साध्या वर्तमान काळ म्हणजेच मराठी भाषेची आपली जी वाक्यरचना असते ती कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी असते आणि तीच इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितली तर कर्ता, क्रियापद आणि कर्म शेवटी असतं. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कर्ता, कर्म, क्रियापद मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म. तर सुरुवातीला ह्या गोष्टी बघा विद्यार्थी मित्रांनो, की साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ ज्याचं उदाहरण मी या ठिकाणी घेतलं आहे आणि ते उदाहरण कसं आहे, साधा वर्तमान काळ. समजा आपण एखादं साधा वर्तमान काळामध्ये वाक्य आपण बोललो, मी निबंध लिहितो, बरोबर आहे. तर मी निबंध लिहितो हे वाक्य आपल्याला काय करावं लागणार आहे, मी निबंध लिहितो या वाक्यासाठी हा काळ कोणता मराठी मधला तो समजून घ्यावा लागणार आहे, तो आठवावा लागणार आहे. तो आहे साधा वर्तमान काळ. आणि मग साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीला काय म्हणतात, सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. मग ते सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला काय करावं लागणार आहे, सब्जेक्ट फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस यस ऑब्लिक ईएस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर या वाक्य रचनेमध्ये आपल्याला ते वाक्य आहे मराठीचं मी निबंध लिहितो हे मराठीचं वाक्य आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. तर ते कसं वापरणार बघा विद्यार्थी मित्रांनो, एक स्लाइड मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो. नंतरच्या स्लाइड आपण फक्त त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं असणार आहे आणि त्याने तुम्हाला इंग्रजीमध्ये कोणती सेंटेन्स स्ट्रक्चर वापरायची आहे आणि त्या सेंटेन्स स्ट्रक्चर साठी इंग्रजीमध्ये काय वाक्य होतं ते आपण त्या पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. पण ही स्लाइड खूप महत्वाची आहे. ही स्लाइड मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो. जसं साध्या वर्तमान काळामध्ये आपण एखादं वाक्य बोललो, समजा तुम्ही एखादं वाक्य बोलला मी निबंध लिहिते, तुम्ही आधी पडताळून बघावं लागणार आहे. तुम्हाला हे सुरुवातीला 8 दिवसच तुम्हाला करावं लागणार. तुम्हाला पडताळून बघावं लागणार आहे कोणत्या काळामध्ये आहे. मराठीच्या साधा वर्तमान काळ आहे. साध्या वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स हा पॅरलल टेन्स आहे. मग ह्या पॅरलल टेन्स सेंटेन्स स्ट्रक्चर काय तर या पॅरलल टेन्सचं सेंटेन्स स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस यस ऑब्लिक ईएस प्रत्यय. आता यस ऑब्लिक ईएस प्रत्यय हा कोणाला लागणार, साहजिकच आहे क्रियापदाला लागणार. तर तो कधी लागणार, केव्हा लागणार ही आपण पुढची गोष्ट आहे. फक्त आपल्याला आता सध्याला काळ समजून घ्यायचा आहे. तर यस ऑब्लिक ईएस प्रत्यय या ठिकाणी लागतो प्लस ऑब्जेक्ट, शेवटचं या ठिकाणी ऑब्जेक्ट असणार आहे, कर्म असणार आहे. तर हे कसं करणार आपण, जसं की मी ऑब्जेक्ट मध्ये मी जर घ्यायचा असेल तर इंग्रजीमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, यस ऑब्विसली मी साठी आपण आय घेतो. नंबर 2 समजा आपण निबंध हे घेतो फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. तर निबंध हे काय आहे, कर्म आहे. मराठी वाक्यामधलं कर्म आहे. कर्म कुठे टाकणार, वाक्याच्या शेवटी. बघा ऑब्जेक्ट, कर्माला ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि लिहितो हे आपलं क्रियापद आहे. म्हणून क्रियापद लिहितो यासाठी कोणता शब्द आहे, त्यासाठी आहे राईट हा शब्द. लिहितो साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, लिहितो हा शब्द आपल्याला सब्जेक्टच्या नंतर म्हणजे आयच्या नंतर राईट प्लस यस ईएस प्रत्यय लागत नाही आणि ते एक वचनी त्यासोबत आपण वापरतोय म्हणून त्या ठिकाणी यस किंवा ईएस प्रत्यय त्या पदाला लागणार नाही. आणि शेवटी ऑब्जेक्ट, निबंध या शब्दाला इंग्रजीमध्ये असे असं म्हणतात. म्हणून शेवटी ऑब्जेक्ट हा शब्द आपण त्या ठिकाणी घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही स्लाइड अगदी वेळोवेळी बघावी लागेल, समजून घ्यावी लागेल, अभ्यास करावा लागेल आणि त्या अंती तुम्ही त्याच्यावर कुठेतरी प्रॅक्टिस करायला सुरुवात करू शकता. आधी काय तर ही स्लाइड पूर्ण व्यवस्थित बघणे, काय एक्सप्लेनेशन केलंय ते समजून घेणे, शेवटी ज्या स्लाइडवर जाणे. पुढच्या स्लाइडचं एक्सप्लेनेशन सुद्धा असंच असणार आहे. त्यामुळे पुढच्या स्लाइड मध्ये आपण फक्त काळ बघणार आहोत. मराठीमध्ये कोणता काळ, इंग्रजीमध्ये कोणता होतो, त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर काय असणार आहे, त्याचं उदाहरण काय असणार आहे.
सेकंड स्लाइड मध्ये आपण बघतोय मी निबंध लिहित आहे हे वाक्य. मी निबंध लिहित आहे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? मराठी काळामधलं अपूर्ण वर्तमान काळ, ज्याला आपण काय म्हणतो चालू वर्तमान काळ देखील असं म्हणतो. मग अपूर्ण वर्तमान काळासाठी इंग्रजी कोणता पॅरलल टेन्स आहे इंग्रजीमध्ये? तर तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता एम इज आर ह्या तीन पैकी कोणतं कधी वापरायचं तर तो विषय सुद्धा वेगळा आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट हे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला हे वाक्य बसवायचं आहे. आपलं मराठीचं वाक्य आहे मी निबंध लिहित आहे. बघा एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. लिहित आहे हा जो शब्द आहे या शब्दाला आपण अंडरलाईन केलेला आहे. तर याचं काय तर हे आपण शेवटी बघूया. सर्वात आधी मी निबंध लिहितो हे वाक्य आपण या टेन्स मध्ये म्हणजे आपल्या इंग्रजीच्या काळामध्ये बसवण्याचा प्रयत्न करूया. मी सब्जेक्ट या ठिकाणी आय आहे म्हणून एमिजार पैकी एम हे वाक्य टेन्स इंडिकेटर आपण या ठिकाणी वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. बघा मित्रांनो प्रेझेंट पार्टिसिपल हा शब्द दुसरा तिसरा काही नसून वर्ब क्रियापदाला हा आयएनजी प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो तो शब्द म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. तर प्रेझेंट पार्टिसिपल शब्द हा का टाकला तर आपल्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल ओळखा किंवा प्रेझेंट पार्टिसिपल ऍड करा वाक्यामध्ये असे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल आपल्या अंगवळणी परावा म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल हा शब्द घेतला आहे. तर प्रेझेंट पार्टिसिपल हा शब्द दुसरा तिसरा काही नसून वर्बला आयएनजी प्रत्यय लागलेला शब्द आहे म्हणजेच तो रायटिंग असा असणार आहे. ठीक आहे. आणि शेवटीला ऑब्जेक्ट. तर मग मी आय एम टेन्स इंडिकेटर रायटिंग प्रेझेंट पार्टिसिपल एसे निबंध. ठीक आहे. वाक्य कळलं. आय एम रायटिंग एसे मी निबंध लिहित आहे. या वाक्याकडे विशेष करून लक्ष राहू द्या कारण हे असे वाक्य आहेत जे आपण नेहमी आणि व्यवहारामध्ये जास्त वापरतो. म्हणून या वाक्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जास्त असला पाहिजे. त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागणार आहे. त्याचा सराव तुम्हाला जास्त करावा लागणार आहे. बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय की पूर्ण वर्तमान काळ हा बघणार आहोत आपण इथे. आणि पूर्ण वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये पॅरलल असा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असा आहे. तर या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य बसवायचं आहे. जे वाक्य आहे मी निबंध लिहिला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आपण एखादी क्रिया करत होतो आणि ती क्रिया करून आता पूर्ण झालेली आहे तर त्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. मी निबंध लिहिला आहे. बरोबर आहे. पण लिहिला आहे म्हणजे तो नुकताच संपलेला आहे. मी निबंध लिहिला आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये जो टेन्स आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते सब्जेक्ट हॅव ऑब्लिक हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट आहे. बघा मित्रांनो परफेक्ट टेन्स जेवढ्या आहेत तेवढ्या परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला पास्ट पार्टिसिपलच वापरायचं आहे. वर्बचं तिसरं रूपच या ठिकाणी वापरायचं आहे. बघा मी आय त्यानंतर टेन्स इंडिकेटर हॅव त्यानंतर रिटर्न त्याला पास्ट पार्टिसिपल आपण म्हणतो. राईटचं तिसरं रूप म्हणजे रिटर्न आणि शेवटी निबंध ज्याला एसे आपण असं म्हणतो. बघा मित्रांनो पुढचा टेन्स आहे आपला त्याला मराठीमध्ये आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आणि ह्या पूर्ण अपूर्ण वर्तमान काळासाठी इंग्रजीमध्ये पॅरलल टेन्स असा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि सेंटेन्स स्ट्रक्चर दिलेला आहे. मराठीचं एक वाक्य आपलं आहे जे मी निबंध लिहित असतो हे वाक्य आपण बोलतो. तर हे वाक्य आपल्याला या टेन्स मध्ये बसवायचं आहे. त्यासाठी टेन्स स्ट्रक्चर दिलेला आहे. बघा टेन्स स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. तर आपलं वाक्य आपण त्या याच्यामध्ये बसूया जसं की मी सब्जेक्टच्या जागेवर आय लिहित असतो. तर त्यासाठी या ठिकाणी सेंटेन्स रचना आहे हॅव बीन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल त्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे जे आहे रायटिंग प्लस ऑब्जेक्ट म्हणजे एसे. पूर्ण वाक्य असं होईल मी निबंध लिहित असतो. आय हॅव बीन रायटिंग एसे. मित्रांनो नंतरचा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स ज्याला मराठीमध्ये आपण साधा भूतकाळ असं म्हणतो. ज्याचं आपण एक उदाहरण घेतलं मी निबंध लिहिला. लिहिल्याला आपण मोठी अंडरलाईन केलेली आहे. लक्षपूर्वक बघा. तर त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर आहे साधा भूतकाळ. या वाक्यासाठी सिंपल पास्ट टेन्स असं इंग्रजीमध्ये पॅरलल टेन्स आहे. आणि त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट ज्याला आपण सिंपल पास्ट टेन्स असं म्हणतो. आणि यासाठी आपण या ठिकाणी वाक्य घेतलं आहे जेणेकरून तुम्हाला समजावं. मी निबंध लिहिला सब्जेक्टच्या जागी आपण आय टाकणार आहोत. निबंध हे आपलं ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे ते शेवटी जाणार आहे त्याला आपण एसे म्हणतो. आणि लिहिला हे आपलं सेकंड फॉर्म
फॉर्म ऑफ द वर्ब आपण या ठिकाणी घेणार आहोत, त्याला रोट असं म्हणतात. आय रोट एसे. मित्रांनो, यानंतरचा काळ आहे आपला अपूर्ण भूतकाळ, मराठीमध्ये अपूर्ण भूतकाळ, आणि ज्याला पॅरलल टेन्स आहे इंग्रजीमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. तर त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. त्या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला हे वाक्य बसवायचं आहे. वाक्य आपण घेतोय, मी निबंध लिहित होतो. बरोबर आहे, लिहित होतो. बघा, कंटिन्युअस टेन्स जेवढे पण आहेत त्याच्यात प्रेझेंट पार्टिसिपल आपण वापरलेला आहे. म्हणजे जेवढे पण इन द तीन कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आपण बघणार आहोत, म्हणजे कंटिन्युअस टेन्स आपण बघणार आहोत, तर त्या कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचे. परफेक्ट टेन्स जेवढे आहेत तीन, त्या तिन्हीच्या तिन्ही परफेक्ट टेन्स मध्ये आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. तर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर याच्यामध्ये वाक्य आपलं जे आहे, मी निबंध लिहित होतो, हे वाक्य आपल्याला वरच्या दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये बसवायचं आहे. सब्जेक्ट मी, त्याला आय आपण असं लिहितो. मी ला सब्जेक्ट जे आहे ते आय असं घेतो. त्यानंतर टेन्स इंडिकेटर वॉज वेअर, वॉज वर असं म्हणतो आपण तिथं, त्या ठिकाणी आपण वॉज घेतलेला आहे. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, त्या ठिकाणी रायटिंग, जे काय आपलं क्रियापद आहे प्रेझेंट पार्टिसिपल, लिहित होतो हे क्रियापद आहे ते रायटिंग होईल, आणि ऑब्जेक्टच्या जागी निबंध एसे. तर वाक्य असं आहे, मी निबंध लिहित होतो, आय वॉज रायटिंग एसे. मित्रांनो, पुढचा काळ आहे पूर्ण भूतकाळ. यामध्ये आपण पॅरलल टेन्स इंग्लिशमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असा बघतो. त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट, आणि आपलं उदाहरण म्हणून वाक्य घेतलेलं आहे, मी निबंध लिहिला होता. तर सब्जेक्टच्या जागी आपण आय घेणार आहोत, मी, त्यानंतर टेन्स इंडिकेटर हॅड, त्यानंतर लिहिला होता. यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरावं लागतं, म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप, त्याला आपण रिटन असं म्हणतो, आणि शेवटी ऑब्जेक्ट जो आपला एसे आहे, म्हणजे मी निबंध लिहिला होता, आय हॅड रिटन एसे. बघा मित्रांनो, आपला पुढचा काळ आहे पूर्ण अपूर्ण भूतकाळ, त्याला इंग्रजीमध्ये पॅरलल टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा. सेंटेन्स स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट असा. आणि त्यासाठी आपण उदाहरणादाखल एक उदाहरण घेतलंय, उदाहरणादाखल एक वाक्य घेतलंय, मी निबंध लिहित असे. तर ह्या वाक्याला आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सफर करायचंय. सब्जेक्टच्या जागी मी, आय, टेन्स इंडिकेटर हॅड प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे लिहित असे. यासाठी आपल्याला रायटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल घ्यायचे, ऑब्जेक्ट एसे. तर वाक्य आपलं असं होईल, मी निबंध लिहित असे, आय हॅड बीन रायटिंग एसे. बघा मित्रांनो, आपण साधा भविष्यकाळ आता बघतोय, आणि साध्या भविष्यकाळासाठी इंग्रजीमध्ये पॅरलल टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स, आणि त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर असा आहे, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, शॉल ऑब्लिक विल ऐवजी तुम्ही पूर्ण म्हणजे कोणत्याही सब्जेक्ट साठी तुम्ही विल वापरू शकता. त्यामध्ये आता बंधन राहिलेलं नाही की शालच वापरायला पाहिजे. जसं आधी होतं की आय असेल तर शालच वापरावं लागेल, बाकीचे इतर त्या सब्जेक्ट साठी तुम्ही त्या ठिकाणी विल वापरू शकत होता, परंतु आता प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्ही विल वापरू शकता. तर त्या पद्धतीने आपण आय शॅल राईट एसे वाक्य केलं होतं. तर नेमकं कसं तर ते बघूयात. तर मी ऑब्जेक्ट आय असं घेतो, निबंध हे आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे ते वाक्याच्या शेवटी पडेल, आणि टेन्स इंडिकेटर आपण शाल किंवा विल दोन्ही पैकी काही घेऊ शकतो, म्हणून आपण या ठिकाणी शाल घेतलंय. आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणून आपण लिहीन या क्रियापदासाठी आपण या ठिकाणी फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब राईट असं घेतलेलं आहे, म्हणून वाक्य असं होईल, मी निबंध लिहीन, आय शॅल राईट असे. बघा मित्रांनो, नंतरचा काळ आहे आपला अपूर्ण भविष्यकाळ, आणि अपूर्ण भविष्यकाळासाठी इंग्रजीमध्ये पॅरलल टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि फ्युचर कंटिन्युअस साठी आपल्याकडे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपण घेतलेले असतात. आणि आता आपण त्याच्यासाठी उदाहरण घेऊन बघूयात की जेणेकरून आपल्याला समजेल. आपण मी निबंध लिहित असेन हे वाक्य आहे, मी निबंध लिहित असेन हे वाक्य आपल्याला त्या सेंटेन्स फॉर्म मध्ये बसवायचं. तर आपण असं करूयात की सब्जेक्टच्या जागी मी आय घेऊया, त्यानंतर शाल विल साठी विल पैकी आपण शाल त्या ठिकाणी घेऊयात, त्यानंतर टेन्स इंडिकेटर मध्ये बी ऍड करावं लागतं, आणि त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल जे की आपलं क्रियापद असं आहे लिहित असेन त्याला रायटिंग असं घ्यावं लागेल, आणि शेवटी ऑब्जेक्ट जे आपला आहे निबंध ते एसे आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपलं वाक्य असं होईल, मी निबंध लिहित असेन, आय शॅल बी रायटिंग एसे. मित्रांनो, नंतरचा आपला काळ आहे पूर्ण भविष्यकाळ, आणि पूर्ण भविष्यकाळासाठी इंग्रजीमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स असा हा पॅरलल टेन्स आहे. त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. तर वाक्य बघा आपलं, मी निबंध लिहिला असेन, तर मी निबंध लिहिला असेल साठी आय शॅल हॅव रिटन एसे. बघा मित्रांनो, हा आपला मराठी मधला आणि इंग्रजी मधला दोन्ही याच्यातला शेवटचा काळ आहे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ, ज्याला आपण पॅरलल टेन्स आहे आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि ज्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आणि
त्याचं वाक्य आपल्याला या ठिकाणी एक करायचं आहे. मी निबंध लिहित जाईन. तर वाक्य असं होईल, आय शॅल हॅव बीन रायटिंग एसे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एवढा मोठं कुलूप आहे काळा, बरोबर आहे, त्याला आपण इंग्रजीत टेन्स असं म्हणतो. तर ते कुलूप, त्या कुलपाला काहीतरी चावी असायला पाहिजे. तर त्या कुलपाची चावी म्हणजे हे जे तुमच्या समोर असलेला चार्ट आहे, तर ह्या चार्ट मध्ये त्या कुलपाची चावी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर ही कुलपाची चावी तुम्हाला देत आहे. जवळपास तरी असा चार्ट बहुतांशी तरी तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. हा चार्ट स्वतः तयार केलेला आहे. तर बघा, या चार्ट मध्ये आपण मराठीमध्ये काळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर काळ म्हणजे काय, तर क्रियापदाच्या, बघा आपला पहिला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्येच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की क्रियापदाच्या रूपावरनं आपण आला काळाचा बोध होतो, काळाचा आणि वेळेचा बोध होतो, त्यालाच आपण काळ असं म्हणतो. क्रियापद घेऊन आपण त्या क्रियापदानुसार ते क्रियापद म्हणजे कोणत्या काळातलं आहे आपण त्या ठिकाणी एक पाठ तयार केला आणि त्या क्रियापदानुसार इंग्रजीमध्ये आपण त्या ठिकाणी कोणतं क्रियापद घेऊ शकतो किंवा कोणतं टेन्स इंडिकेटर वापरू शकतो, तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी इन्क्लूड करून दिले. याचा वापर कसा करायचा मित्रांनो, तर याचा वापर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ही जी ट्रान्सलेशन मेथड आहे आपली, ही ट्रान्सलेशन मेथड तुम्हाला लिहून सराव करावा लागेल. आधी तुम्हाला हा चार्ट तयार करावा लागेल. हा मोठ्या स्वरूपात चार्ट तयार करा, तो भिंतीवर चिटकवा. ही वाक्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने लिहा आणि ती वाक्य कोणत्या काळात तयार झालेली आहेत मराठीच्या, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय क्रियापद वापरावं लागणार आहे इंग्रजीमध्ये. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणतं व्हर्ब वापरावं लागेल, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरावं लागेल, व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरावं लागेल किंवा व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरावं लागेल, बरोबर आहे. तर त्या हिशोबाने आणि तसेच ज्या वेळेला आपण मराठीमधनं इंग्रजीमध्ये वाक्य ट्रान्सलेट करत असतो, तर त्या वेळेला तुम्हाला कोणते टेन्स इंडिकेटर त्या ठिकाणी वापरायचे आहेत, तर याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मित्रांनो, ही आहे चावी. या चावीचा तुम्हाला कितपत उपयोग करायचा तुमच्यावर डिपेंड आहे. काही नाही अभ्यास केला पूर्ण, याचा व्हिडिओ एकदा दोनदा बघितले, त्याच्यानंतर हा चार्ट जर तयार करून ठेवला, या चार्ट नुसार जर तुम्ही ते ट्रान्सलेट करत राहिला, तर 8 दिवसामध्ये मित्रांनो, जास्त नाही पण 8 दिवसांमध्ये तुम्हाला इंग्रजी आपण कोणत्या काळात बोलतोय आणि त्यासाठी कोणता वाक्य आपल्याला वापरायचंय आणि ते कसं वापरायचंय हे तुम्हाला समजेल आणि निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला बोलताना सुद्धा याचा उपयोग होईल.